आपल्या सर्वांना उद्या प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी, ज्या दिवशी आपल्या देशाचं जे संविधान आहे ते संविधानाची अंमलबजावणी झाली. संविधान आपल्या देशामध्ये लागू झालं. पण आज आपल्या देशातल्या संविधानाची पायमल्ली होताना दिसत आहे. म्हणजे आपल्याकडे लोकशाही आहे, पण ह्या लोकशाहीचं बघा ना, लोकशाही आहे, आज एका पक्षातून निवडून यायचं, उद्या दुसऱ्या पक्षात जायचं स्वतःसाठी. आणि ह्या लोकशाहीमध्ये फक्त जे संविधान आहे त्या संविधानाचे नियम असतील, कायद्याचे रूल्स अँड रेग्युलेशन असतील, ते फक्त आणि फक्त गरीब लोक पाळत आहेत. कारण नेत्यांसाठी, राजकीय नेत्यांसाठी, राजकीय पक्षांसाठी कोणतेही रूल्स अँड रेग्युलेशन नाहीच आहेत. कारण राजकीय नेते ते काय पण गुन्हे करतात, पण ते नगरसेवकपदी पण निवडून येऊ शकतात, ते आमदार पण होऊ शकतात. आणि एखादा जर गरीब मुलगा असेल आणि त्याच्या हातातून बाय चान्स काहीतरी गुन्हा घडला असेल नकळत, तर तो कुठलीही सरकारी किंवा कुठल्याही गव्हर्नमेंट भरती देऊ शकत नाही तो. कारण तसं रूल्स आणि रेग्युलेशन असं आहे. जर तुमच्यावर कायद्याचा कुठला तरी गुन्हा दाखल असेल तर तुम्ही कुठलीही गव्हर्नमेंट नोकरी देऊ शकत नाही किंवा गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकत नाही. पण तुम्ही नेत्यासाठी करू शकता, तुम्ही नगरसेवक पदासाठी करू शकता. आणि तसं आपल्या देशात होतं आहे आता. तर बघू, खरंच हे संविधानाचं राज्य आहे, संविधानानुसार हे राज्य चालतं आहे. आणि एवढीच प्रार्थना असेल की हे संविधानानुसार चालावं. आता जी संविधानाची पायामल्ली होते ना, ह्या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून ह्या पक्षात, जसं डान्स बार असतात ना, पैसे टाकल्यावर नाचतात, तसं राजकीय लोकांनी ह्या देशाच्या लोकशाहीचा डान्स बार करून ठेवला आहे. आपल्या स्वार्थासाठी इकडून पैसे घ्यायचे, मग तिकडे त्या पक्षात जायचं, तिकडून पैसे फायदा होत नाही तर तिकडून पैसे घ्यायचं, त्या पक्षात जायचं. खरंच दुःख होते हे सगळं बघून. आणि त्यामुळे मतदार म्हणून तुम्ही मत करा. कुठेही जर इलेक्शन असेल ना, तुमचं मत करा. ते इम्पॉर्टंट आहे आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी, संविधान बळकट करण्यासाठी. धन्यवाद. तुम्हाला पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.